नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता चैतन्य हा अर्जुनच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि अर्जुनला म्हणतो की मी तुला जे ऑप्शन दिलं त्याच्याबद्दल काही विचार केलाय का अर्जुन. तर ते ऐकून पटकन अर्जुन आता चैतन्याचे तोंड दाबतो. तेव्हा बाजूला हो चैतन्य म्हणतो की माझं तोंड दाबून काय होणार आहे अर्जुन, अरे मी सकाळीच मला का बोलावलं मग तू. कडे बघत चैतन्य म्हणतो की मग काय करायचं ठरवलंस तू मधुभाऊच्या केस संबंधी, आणि सायलीसाठी तू मधुभाऊची केस डिले करणार आहे ना. तर तेवढ्यात दरवाजा उघडून सायली आता दोघांकडे बघत तिथे येते आणि त्याच्याशिवाय सायली वहिनीच्या मनातलं कळणार तरी कसं असे आता चैतन्य अर्जुनला बोलतो. आणि त्याच वेळेस दोघांचीही नजर येत असलेल्या सायलीकडे जाते. दोघांकडे बघत सायली म्हणते की या सायलीच्या मनात काय चाललंय ते कळेल कसं, म्हणजे काय चाललंय तुमच्या दोघांचं. सायली म्हणते की तुम्हाला काही माझ्याशी बोलायचंय का. तर अर्जुन म्हणतो की हा सांगेल ना काय बोलायचं सायली तुमच्यासोबत. तेव्हा आता घाबरत चैतन्य म्हणतो की हो अर्जुनला तुम्हाला एका केस संबंधी विचारायचं आणि त्यासाठी तुमचा सल्ला पाहिजे. आणि आम्ही दोघे तेच बोलत होतो असे चैतन्य सायलीला बोलतो. चैतन्यकडे बघत आता अर्जुन म्हणतो की हो सायली विचारतो ना तुम्हाला, आपण अगोदर कॉफी घेऊन येशील का तू, याचीसुद्धा अजून झोपही झाली नाही बघितलंस ना तू. चैतन्य आता आळीबिळी देऊ लागतो तर सायली हसू लागते. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळ होताच प्रतिमा उठून प्रतिमाने खिडकीचे पडदे बाजूला केलेले असतात आणि खिडक्या उघडलेल्या असतात. तेव्हा त्याचा सूर्यप्रकाश आता झोपलेल्या प्रियाच्या तोंडावर पडतो आणि प्रिया लगेच चुळबुळ सुरू करते. आणि आता प्रतिमाने सगळ्या गोष्टी आवरण्यास सुरुवातही केलेली असते आणि पटकन प्रतिमा शेजारची तिची उशी प्रियाच्या उशी शेजारी ठेवते तर प्रियाची झोपमोड होते. आणि प्रतिमा आता तिचे अंथरुणाचे कपडे कपाटात ठेवताच कपाटाच्या दरवाजाचा आवाज येतो. पुन्हा प्रियाची झोपमोड होते आणि आता प्रियाला राग येत असतो. प्रतिमा आता बाहेर निघून जाते तर इकडे रागातच प्रिया उठून बसते आणि म्हणते की काय कटकट आहे या बाईची, स्वतः देखील लवकर उठते आणि दुसऱ्याला सुद्धा उठवते. प्रिया म्हणते की माझ्या रूममध्ये असताना मी किती कसं 10 वाजेपर्यंत झोपून राहायची. इकडे आता सकाळी सगळेजण नाश्त्यासाठी जमलेले असतात. सुमन सगळ्यांना आता चहा देत म्हणते की बरं नाश्त्याला काय लावू, पोहे लावू की थालीपीठ. तर प्रतिमा म्हणते की मी थालीपीठ बनवते. सुमन म्हणते की लगेच कसे कमरेला पदर खोचता तुम्ही बसा मी करते नाश्ता. रविराज आता प्रतिमाकडे बघू लागतो. प्रतिमा आता सुमनकडे बघत म्हणते की मला असं नुसतं बसून राहायला नाही आवडत. तेव्हा आता रविराजसुद्धा खुश होतो तर सुमन म्हणते की तुम्ही असं काही ऐकणार नाही. सुमन म्हणते की बरं आता हा चहा संपवा आणि मग किचनमध्ये या. तर खुश होत प्रतिमा मान हलवते. तेवढ्यात तन्वी आता खाली येते तर नागराज तन्वीकडे बघत म्हणतो की घड्याळात वाजले आता 6:30, पण मला वाटतंय की 9:30 वाजले की काय, कारण तन्वी 9:30 वाजता खाली येते ना. तन्वीकडे बघत रविराज नागराजला म्हणतो की सूर्य कुठल्या दिशेला उगवलाय काय माहिती. रविराज म्हणतो की ही तन्वी एवढी लवकर कशी काय उठली. तेव्हा सुमन म्हणते ही कमाल प्रतिमा वहिनीमुळे झाली असणार. सुमन म्हणते वहिनींना भल्या पहाटे उठायची सवय आहे, तोच गुण तन्वीमध्ये आला असेल. रविराज म्हणतो की दररोज सकाळी तन्वीला मी 8:30 वाजता उठवतो तरी 5 मिनिटे थांबा 5 मिनिटे थांबा असे करत ती 9:30 वाजवते. आज कसं काय हे झालं काय माहिती. तन्वीसुद्धा आता खुश होऊन हसू लागते. तर सुमन म्हणते आपल्या तन्वीच्या आनंदाला आता कुणाची दृष्ट लागायला नको. इकडे आता अर्जुन हा बेडरूममध्ये चैतन्याला आता जोराने मारू लागतो आणि म्हणतो की सायलीसमोर बोलायची तुला काय गरज होती. आता चैतन्य देखील आता हात जोडून अरे अर्जुन नको रे खूप लागतंय रे असे म्हणत आता अर्जुनला आता विनवण्या करत असतो. आणि आता चैतन्य म्हणतो की हे बघ आता बेडरूममध्ये कोणी नाही आहे ना. अर्जुन म्हणतो नाही. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की मग आत्ता मला सांग मधुभाऊच्या केसविषयी तू. तर लगेच चैतन्य पुन्हा आता बोलू लागताच अर्जुन चैतन्याला गप्प करतो आणि म्हणतो की पुन्हा तू तोच विषय का काढतोय चैतन्य. अरे चैतन्य म्हणतो की अर्जुन असं काय करतोयस, तुझा चेहरा बघ कसा भिजलेला कापसासारखा झाला आहे. आणि पटकन आता अर्जुन त्याचा चेहरा आरशात बघतो तर चैतन्य म्हणतो बघितलं का अर्जुन दिसतोय ना.
तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, कुठला जरी डिसिजन घेतलाय ना तरीसुद्धा तर तेवढ्यात सायली कॉफी घेऊन तिथे येते. तर दोघेही सायलीकडे बघत हसू लागतात आणि सायली त्यांना कॉफी देते. आणि आता पटकन चैतन्य हा पुन्हा बाहेर निघून जातो. तर सायली आता अर्जुन शेजारी बसत म्हणते की हा बोला ना सर, आता कुणाची केस आहे आणि काय विचारायचं होतं तुम्हाला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की एका गरीब बिचाऱ्या माणसाची माझ्याकडे केस आली आणि या माणसाला ना त्याच्या बायकोशी खोटं बोलावं लागणार आहे. अर्जुन म्हणतो की तो कन्फ्यूज आहे खोटं बोलायला चालेल की नाही म्हणून. सायली आता ते सगळं ऐकत असते. अर्जुन म्हणतो की त्या बिचाऱ्या माणसाला डिसिजनच घेता येत नाहीये, तुम्हाला काय वाटतं. सायली म्हणते की खोटं बोलणं तसं वाईटच आहे पण. तर अर्जुन म्हणतो पण काय. सायली म्हणते की हे बघा, त्या माणसाचं जर त्याच्या कुटुंबाशी त्याच्या बायकोशी खरंच प्रेम असेल ना तर तो खोटं बोलू शकतो आणि थोडंसं अगदी परिस्थितीनुसार त्याला खोटं बोलायला काहीच हरकत नाही असे आता सायली बोलते. ते ऐकताच अर्जुन आता सायलीकडे बघतो. त्यानंतर सायली म्हणते की हा पण त्या खोटा बोलण्याचा कुणाला त्रास नको बरं का व्हायला. आणि लगेच खुश होऊन अर्जुन त्याची बॅग उचलून कामाला निघून जातो. अर्जुनने आता डबा सुद्धा नेलेला नसतो. सायली म्हणते की फक्त डबा द्यायला 2 मिनिटं लागणार होती तरी सुद्धा थांबले नाहीत आणि प्रेमाने अर्जुनकडे बघत आता सायली हसू लागते. इकडे आता सकाळीच प्रिया ही गार्डनमध्ये येते आणि आळस देऊ लागते. तेवढ्यात हॅलो स्लीपिंग ब्युटी क्वीन असे म्हणत आता गुड मॉर्निंग करत नागराज तिथे येतो. इकडे आता रागाने प्रिया नागराजला म्हणते की अगोदरच माझं डोकं फिरलंय, अजून सरकू नका. या घरात मी ऐश्वर्यासाठी आली होती, कुठं गेला तो ऐश्वराम. प्रिया म्हणते की त्या किल्लेदाराच्या रूममध्ये त्या प्रतिमाचं थोबाड बघत मला झोपावं लागतंय. तर नागराज म्हणतो की अगं मग त्यात काय प्रॉब्लेम आहे. प्रिया म्हणते काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला चांगलाच माहिती. प्रिया म्हणते की मला झोप येत नाही व्यवस्थित आणि त्या प्रतिमाची मला सेवा करावी लागते आणि त्या प्रतिमामुळे मला माझी जगण्याची स्पेस आता भेटत नसल्याची प्रिया बोलते. इकडे आता सकाळीच पूर्णाची कल्पना नाश्त्यासाठी आलेल्या असतात. तर पूर्णाची कल्पनाला म्हणते की अगं अस्मिता कुठे, अजून ती आलेली दिसत नाहीये कुठं. कल्पना म्हणते की तिला कधी नव्हे ती आता सासरची आठवण झाली आणि येते घरून जाऊन नवऱ्याच्या घरून असे म्हणत ती गेली. पूर्णाजी म्हणते की अगं किती वेळा तिला सांगितलं ही असंच राहत जा तिकडे म्हणून. पूर्णाजी म्हणते की किती वेळा मी तिला सांगितलं स्वतःच्या घराकडे लक्ष दे, माहेरचं हे तिचं वेळ कधी जाणार आहे काय ठाऊक. तर आता सायली पूर्णाजीचं बोलणं ऐकत असते. कल्पना म्हणते जाऊ द्या पूर्णाजी, त्या बाबतीत आता मी विचार करणं सोडूनच दिलंय. कल्पना म्हणते की सायलीताई तुमचा चहा ठेवू का, तर डबा घेऊन ये. सायली म्हणते की नाही राहू दे आणि आई मी यांच्या ऑफिसला पटकन डबा देऊन येते बरं का. तर पूर्णाजी म्हणते छान, आज सुद्धा डबा विसरून गेला की काय हा. कल्पना म्हणते की बायको आता सगळीकडे लक्ष द्यायला लागली तेव्हा अर्जुनचा वेंदळेपणा वाढत चाललाय. सायली म्हणते की तसं नाही आई, जरा ते सकाळी घाईत होते आणि म्हणून ते लवकर गेले. तेव्हा मीच म्हटलं मग बाहेरून कशाला खाता, उगाच कशाला पोटाचे हाल. तर हसतच पूर्णाजी म्हणते की बरोबर आहे, तू कसे होऊ देशील त्याच्या पोटाचे हाल, जा जा डबा देऊन ये. आणि आता इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघेही ऑफिसमध्ये आलेले असतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला आता अर्जुन सुभेदार आणि सायलीच्या केस संबंधी बोलायचं आहे. तर आता डोक्याला हात लावत चैतन्य म्हणतो की अरे बापरे, एकदम कॉम्प्लिकेटेड केस आहे. अर्जुनकडे बघत चैतन्य म्हणतो की पण आज अर्जुन तुझा मूड जरा चांगला आहे, या केसमध्ये तुला काही पॉझिटिव्ह पॉईंट मिळाली की काय. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी आज मिस सायलींना विचारलं की जर आज एका गरीब माणसाला त्याच्या बायकोशी खोटं बोलावं लागणार आहे तर काय करायचं. ते ऐकून चैतन्य म्हणतो की वा अर्जुन क्या बात आहे, तू तर आज डायरेक्ट सुप्रीम कोर्टातच गेला. आणि अर्जुन म्हणतो की मला माझं उत्तर मिळालं. चैतन्य म्हणतो काय म्हणाल्या मिस सायली. तेव्हा आता अर्जुन म्हणतो त्या म्हणाल्या जर माणसाचं इंटेन्शन चांगलं असेल तर थोडं खोटं बोललं तरी चालेल, पण त्यामुळे दुसऱ्याला त्रास व्हायला नको. तेव्हा आता ते ऐकू चैतन्य म्हणतो की आता तरी तुला पटलं ना. तर अर्जुन म्हणतो की मला तूच म्हणाला होतास ना आता तरी लवकर डिसिजन घे म्हणून. तेवढ्यात सायली आता डबा घेऊन ऑफिसमध्ये पाऊल टाकत आता अर्जुनच्या केबिनकडे येत असते. इकडे आता सायली अर्जुनच्या बेडरूमच्या जवळ येताच इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो की मला माहिती आहे तुला सल्ला देणं आता मला बरोबर वाटत नाही, पण सायली वहिनी बोलल्या ना त्याही चुकीचं नाही आहे. तर अर्जुन म्हणतो मला माहिती. अर्जुन म्हणतो की पण मला आणि मिस सायलींना हे अजिबात आवडणार नाही. तर चैतन्य म्हणतो काय आवडणार नाही.
तर आता अर्जुन म्हणतो की ते हेच की प्रेमासाठी मी मधुभाऊंची केस लांबवतोय. ते आता दरवाजात येताच सायली अर्जुनचे ते बोलणे ऐकते आणि अर्जुनचे ते बोलणे ऐकताच हसत असलेली सायली एकदमच आता वाईट वाटून आता स्तब्ध झालेली असते. अर्जुनचे ते बोलणे ऐकता सायलीला अर्जुनचे बोलणे आठवते. अर्जुनने म्हटलेले असते की माझ्याकडे एका गरीब माणसाची केस आली आणि त्या केसमध्ये त्याला त्याच्या बायकोशी खोटं बोलावं लागतं हे आता सायलीच्या डोळ्यासमोर येतं आणि अर्जुन मधुभाऊची केस डिले करण्यासाठी आपल्याशी खोटं बोलतायत हे आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं आणि सायलीचा तो सगळ्यात मोठा गैरसमज झालेला असतो. आणि लगेचच सायली विचार करते की अर्जुन सर मधुभाऊंची केस लांबवणार आहे असे म्हणत सायली आता लोटलेला दरवाजा अर्जुनच्या केबिनचा पुन्हा बंद करते आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणते की मला त्यांच्या बोलण्याचा भास झाला का? सायली म्हणते नाही मला स्पष्ट ऐकलंय मी की हे म्हणाले मधुभाऊंची केस लांबवणार आहे म्हणून. इकडे आता चैतन्य म्हणतो की मग काय झालं? तर अर्जुन म्हणतो की उत्तर मिळालंय मला. मिस सायली खूप इनोसंटली बोलून गेल्यात. तो गरीब बिचारा त्याच्या बायकोशी खोटं बोलला तर काहीच हरकत नाही हे सायलीने मला उत्तर दिलं. अर्जुन म्हणतो मला माहिती आहे आणि तरीसुद्धा मी ही मधुभाऊंची केस लांबवली तर सायलीला काय उत्तर देऊ असे आता चैतन्याला बोलत असतो. तर सायली आता तेथून निघून बाहेर जात असते. सायलीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की चैतन्य तुम्हाला हे विचारतोयस की तू मिस सायलीला फसवणार आहे की नाही पण याचं उत्तर तुला माहीत नाही काय? तू मला बोलला होता त्याच्यानंतर या गोष्टीचा मी खूप विचार केला चैतन्य आणि त्याच्यानंतर मला उत्तर मिळाली असे आता अर्जुन चैतन्याला बोलतो. आणि आता सायलीला मोठं वाईट वाटलेलं असतं. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो की पण मी हे असं नाही करू शकत आणि केस डिले नाही करू शकत. तेवढ्यात आता इकडे सायली ही मध्यवर्ती कारागृहाच्या समोर आलेली असते. तिथे येऊन सायली आता अर्जुनला कॉल करते आणि म्हणते की वकील या नात्याने तुम्ही माझ्या वडिलांना भेटण्याची परवानगी देऊ शकताल का? तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की मिस सायली मी लगेच येऊन तुम्हाला जॉईन होतोय. तर लगेचच सायली म्हणते की नाही माझ्या वडिलांना मी एकटं भेटू शकते फक्त वकील या नात्याने तुम्ही मला परवानगी द्या. सायलीचे ते शब्द ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता अर्जुनला काय उत्तर द्यावे हे कळत नसतं आणि सायलीने आपल्याला हे असं तोडून का बोलली याचा आता अर्जुनला मोठा अचंबा वाटलेला असतो. तर आता मधुभाऊला सोडून सायलीच्या मनातील गैरसमज अर्जुन आता दूर करून अर्जुन पुन्हा कसा सायलीचा होतो आणि आता प्रेमाने अर्जुन सायलीचा होण्यासाठी सायली तिच्या प्रेमाची कबुली अर्जुन समोर देणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब